हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज प्रथमेश सर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 12th सायन्सचा मॅथ्स 2 चा लेसन नंबर 1 डिफरन्शिएशन चालू केलेला आहे. त्यातला एक्सरसाइज 1.1 मधला एक क्वेश्चन नंबर 1 पूर्ण केलेला आहे आपण. आज आपण क्वेश्चन नंबर 2 चालू करणार आहोत. 1.1 मधला एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2. त्यातला मी इथे प्रश्न दुसरा घेतलाय. क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा. ओके, काय क्वेश्चन? रूट मध्ये e⁴ 2 प्लस 5 खाली आहे आणि च्या डोक्यावरती 3x 2 आहे. आता इकडे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पहिलं काय करायचं आपल्याला? लेट y क्वेश्चन घ्यायचं. y जे काही क्वेश्चन दिले ते लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर काय लिहिणार? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. मी सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. हे असं प्रत्येक क्वेश्चन नाही येणार. आता त्याच्यानंतर काय करायचं? आपण पहिले इकडे y चं डेरिव्हेटिव्ह काढणार. मला सांगा y चं डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं मी मागच्या वेळी? तर इथे y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx येणार. dy/dx. त्याच्यानंतर इकडे रूट आहे. रूटचं डेरिव्हेटिव्ह मी मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं तुम्हाला? फॉर्म्युलाची पण एक लिस्ट व्हिडिओ बनवलेली आहे मी आधी. नसेल बघितलं ती पहा. ओके, मी काय सांगितलेलं? रूट x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/2 रूट x असं डेरिव्हेटिव्ह येतो. मग इथे काय येणार? 1/2 रूट मध्ये जे काय आहे ते काय आहे? e⁴x 5 प्लस e⁴x 2 आणि प्लस 5 बाजूला आहे. ओके, आता त्याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला? आता हा x मी काय म्हटलं? आता रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x असतो. पण इथे माझ्याकडे आतमध्ये रूट मध्ये फक्त x नाहीये, पूर्ण ब्रॅकेट आहे. त्या ब्रॅकेट मध्ये जे काय वेगळं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. मग इथे याचं डेरिव्हेटिव्ह काय निघणार? d/dx परत डेरिव्हेटिव्ह काढणार. कोणाचं काढणार? तर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काय आहे त्याचं e⁴x 2 प्लस 5 याचं डेरिव्हेटिव्ह परत निघणार आपल्यासाठी. ओके, मग याचं काय डेरिव्हेटिव्ह निघणार पाहूया आपण. ओके, इथे मी ऍज इट इज कॉपी करणार dy/dx. त्याच्यानंतर इकडे हे पण आहे तसं कॉपी करणार e⁴x 2 प्लस 5. हे सर्व मी कॉपी केलं. अच्छा, आता राहिलं काय? d/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं या ब्रॅकेटचं. चं डेरिव्हेटिव्ह काय असतो? e⁴x चं डेरिव्हेटिव्ह e⁴x असतो. ओके, मग इथे काय डेरिव्हेटिव्ह येणार? e⁴x 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? e⁴x 2 आहे तसं कॉपी केलं. कारण e⁴x असतो म्हणजे e⁴x 2 चा e⁴x 2 येणार. आणि मग 5 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 सांगितले मी तुम्हाला फॉर्म्युला लिस्ट मध्ये. ओके, त्याच्यानंतर आता हा 3x 2 वेगळा फंक्शन आहे. मग त्याचा परत डेरिव्हेटिव्ह निघणार d/dx 3x 2 याचं डेरिव्हेटिव्ह अगेन निघणार. ओके, आता काय काय राहिलं बघूया आपण इकडे. इथे काय राहिलं? हा e⁴x 3x 2 इकडे डिनॉमिनेटर आहे जे काय आहे ते कॉपी करतो मी 2 रूट e⁴x 2 प्लस 5. ओके, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर 3x 2 चं डेरिव्हेटिव्ह मला सांगा. x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतो. 3 तसंच राहणार म्हणजे 3 1 3 ते 3 येणार. 2 म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह फक्त 3 येणार. मग ते 3 मी इथे लिहून टाकतो. हा इकडे dy/dx. ओके, छोटंसं क्वेश्चन होतं, झालेलं आहे पूर्ण. पहा, हेच आन्सर आहे आपलं. ओके, टेक्स्टबुक मध्ये शेवटला पाहू शकता हेच आन्सर आहे. ओके, एवढं छोटंसं गणित आहे, सोपं आहे. ओके, तर आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे tan रूट x. ओके, आता यामध्ये पहिलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेट y रूट म्हणजे जे काही क्वेश्चन आहे ते लिहायचं सांगितल्याप्रमाणे मी लिहून घेतले आधीच. आणि त्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x हे पण मी आधीच लिहून ठेवले कारण की आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला लिहायचंय. मी तुम्हाला इकडे पण सांगितलं होतं. आता इथे पुढे काय करणार आपण? y चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. मी सांगितलं तुम्हाला y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx असतं. आता इकडे रूट आहे. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? आताच तुम्हाला दाखवलं होतं. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x म्हणजे इथे काय येणार? 1/2 रूट x. आता ब्रॅकेट मध्ये x नसून tan रूट x आहे. मग पूर्ण tan रूट x लिहिणार इथे आपण tan रूट x. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? परत डेरिव्हेटिव्ह निघेल का हो? कसं निघणार? या रूटच्या आतमध्ये जे काय राहिलेलं आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. म्हणजे d/dx कोणाचं डेरिव्हेटिव्ह निघणार? tan रूट x चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. ओके, त्याच्यानंतर परत इकडे dy/dx जे काय आधी दिलेलं आहे ते कॉपी करणार. घेऊया फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसं काढायचंय? या tan रूट x चं डेरिव्हेटिव्ह काढायचंय. ओके, हा tan रूट x जो दिसतो तुम्हाला एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह परत काढायचं. बाकी हे त्याला आहे तसं कॉपी करायचं पुढे. इथे काय येणार बघा? हा 1/2 रूट tan रूट x हे मी आहे तसंच लिहिलं. त्यात काय बदल नाही. इथे मला चेंज करणार मी tan रूट x चं डेरिव्हेटिव्ह लिहिणार. मला सांगा tan x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? तर tan x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec square x आहे tan x चं डेरिव्हेटिव्ह.
म्हणजे इथे काय होणार sec स्क्वेअर रूट x येणार का हो sec स्क्वेअर रूट x येणार डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट tan रूट x चं मग आणखी काय करणार हा रूट x वेगळा फंक्शन आहे तर परत डेरिव्हेटिव्ह निघणार d/dx रूट x चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार ओके आता फक्त आपल्याला काय करायचे त्या रूट x चं डेरिव्हेटिव्ह परत काढायचे बाकी सगळं ॲज इट इज कॉपी होणार ओके म्हणजे इथे काय येणार बघा इकडे इथे वरती हा sec स्क्वेअर रूट x ला इथे लिहितो मी sec स्क्वेअर रूट x ला मी इकडे लिहून घेतलं त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला 2 रूट tan रूट x आहे tan रूट x आहे आणि त्याच्यानंतर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये रूट x चा डेरिव्हेटिव्ह परत काढायचं रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट x बरोबर का 1/2 रूट x झालं आता मला काय करायचं लास्ट स्टेपला अरेंज करायचं सगळं काय येणार ते मला सांगा इकडे वरती काय आहे sec स्क्वेअर रूट x ओके खाली काय आहे 2 2 जर 4 लिहू का इथे 2 2 जर 4 आणि हा रूट x ला आधी लिहितो मी आणि नंतर हा रूट tan रूट x ओके इथे गणित संपतोय आपलं इथे dy बाय dx येणार का हो बरोबर इथे आपला क्वेश्चन संपतोय हे आपल्या इथे पूर्ण झालं उत्तर ओके आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th वाला 5 sin cube x 3 ओके पहिलं मी y क्वेश्चन लिहून घेतलेला आहे त्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x पण लिहून ठेवले त्याच्यानंतर मला काय करायचं y चं डेरिव्हेटिव्ह काढायचे y चं डेरिव्हेटिव्ह काय आहे dy/dx हो ना dy/dx y चं डेरिव्हेटिव्ह लिहिलं मी इथे त्याच्यानंतर पुढे काय करणार मी 5 फंक्शन आहे मला सांगा 5 चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 5 चं डेरिव्हेटिव्ह 5x into log 5 येणार का मी सांगितलं तुम्हाला a raised to x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जर इथे a असेल तर a raised to x into log a म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आहे 5x चा 5x च्या जागी जे काय आहे ते लिहून टाका sin cube x 3 into log 3 पण येणार बाजूला सॉरी log 5 येणार कारण 5 फंक्शन आहे म्हणून log 5 येणार बाजूला त्यानंतर परत कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे का हो d/dx कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढणार तर 5 वरती जे काय लिहिले त्याचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार काय ते sin cube x 3 या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार इकडे आता परत इकडे बघा dy/dx ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढून झाले ते आपण ॲज इट इज कॉपी करणार म्हणजे 5 sin cube x 3 हे असंच कॉपी करणार आपण त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह इनटू log 5 पण तसंच कॉपी करणार आणि डेरिव्हेटिव्ह काढणार कोणाचं sin cube x 3 चं 3 तर कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे sin cube x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार पहिलं तर हा क्यूब आहे म्हणून त्या क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येणार इनटू इथे 3 sin स्क्वेअर x का कारण हा x रेज टू n चा फॉर्म्युला आहे x रेज टू n च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय वरचा n खाली येतो आणि x च्या टोकावरती n - 1 कमी होणार म्हणजे 3 मधून 1 गेला 2 राहिले बरोबर आहे का त्याच्यानंतर 3 चा डेरिव्हेटिव्ह 0च आहे पण इथे मला sin x चा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार ओके sin x चा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार कारण ते वेगळं फंक्शन आहे चला आता राहिलं काय बघा इकडे dy/dx हा 5 sin cube x 3 into log 5 पण ॲज इट इज कॉपी केलं मी into 3 sin square x into sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x एवढं सर्व येणार अच्छा हा 3 ला तुम्ही पहिले लिहिलं तरी चालेल किंवा हा 3 हे सर्व पूर्ण पुढे लिहिलं तरी चालेल म्हणजे ते असं होणार असं ठेवलं तरी उत्तर बरोबर आहे पण ते ऍक्च्युअली नंबर पहिले लिहिले जातात मॅथ्स मध्ये म्हणून हा आन्सर मध्ये लिहिताना हा 3 मी sin स्क्वेअर x ला पण पुढे घेतो sin स्क्वेअर x cos x हे सर्व मी कॉपी इकडे घेतलं राहिलेलं आहे ते बाजूला इकडे लिहितो मी तो log 5 ला घेतलं तरी चालेल इथे मी 5 sin cube x 3 आणि into log 5 ओके हे तुमचं आन्सर झाला इथे पूर्ण हे तुमचा आन्सर पूर्ण झाला इथे छोटंसं क्वेश्चन होतं ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला लॉग मध्ये फंक्शन दिलेलं आहे का हो आता लॉग मध्ये फंक्शन दिलेलं आहे पहिलं तरी मी काय केलं तर क्वेश्चन लेट y क्वेश्चन लिहून घेतलं परत एकदा डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x प्रत्येक क्वेश्चन लिहायचं आहे सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर y चं डेरिव्हेटिव्ह आता पण पाहिलं आपण नेहमी पाहतो की y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx लिहितोय आपण आता आपल्याला log चं डेरिव्हेटिव्ह लिहायचंय log च्या डेरिव्हेटिव्हचं काय फॉर्म्युला दिले तुम्हाला log चं डेरिव्हेटिव्ह 1/x येतो का हां म्हणजे काय येणार log चं डेरिव्हेटिव्ह 1/x पण x च्या जागी आपल्याकडे हा मोठी ब्रॅकेट येते पूर्ण
अख्खं लिहून टाकणार cos x क्यूब मायनस 5 हे अख्खं लिहून टाकणार इथे. चला पुढे काय येणार परत डेरिव्हेटिव्ह निघणार कोणाचं निघणार तर लॉगच्या आतमध्ये जे काय ब्रॅकेट आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार म्हणजे इथे काय येणार cos x क्यूब मायनस 5 चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार इकडे आपल्याला. अच्छा आता पुढे काय येणार ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे ते ऍज इट इज कॉपी करा म्हणजे हे सर्व कॉपी होणार फक्त d/dx च्या पुढचं जे आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. इथे काय येणार 1 cos x क्यूब मायनस 5. चला पुढे इथे cos चं डेरिव्हेटिव्ह काय आहे cos चं डेरिव्हेटिव्ह sin आहे. आता इथे sin चं cos बघितलं cos चं डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस sin आहे मायनस sin लक्षात ठेवा चुकू नका. मग इथे काय येणार मायनस sin x क्यूब मायनस 5. आता मला परत कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचे का हो या ब्रॅकेटचं काढावं लागेल ना म्हणजे d/dx मला इथे परत डेरिव्हेटिव्ह काढायचे x क्यूब मायनस 5 चं. चला त्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढूया बाकी सगळं ऍज इट इज कॉपी करूया आपण इकडे. इथे बघा dy/dx इज इक्वल टू हा मायनस वाला इथे लिहितो मी ओके मायनस वाला इकडे लिहिलं sin x क्यूब मायनस 5 ओके डिनॉमिनेटरला माझ्याकडे cos x क्यूब मायनस 5 आहे ओके मायनस sin x क्यूब अपॉन 5 हे मला आणि cos x क्यूब अपॉन x क्यूब मायनस 5 झालं ते आणि इथे x क्यूब मायनस 5 चे डेरिव्हेटिव्ह x क्यूब चे डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x स्क्वेअर येणार का आपला x raised to n चा फॉर्म्युला आणि 5 कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 ओके. चला पुढे इथे लास्ट स्टेप आहे आन्सरची इथे लक्ष द्या ओके. आता माझ्याकडे इथे dy/dx येणार आहे आणखी हा 3x स्क्वेअर ला मी आधी लिहून घेतो 3x स्क्वेअर ओके आणि हा मायनस चिन्ह पण लिहून घेतला इथे. आता राहिलं काय इथे बघा हा इकडे sin अपॉन cos बाकी ब्रॅकेट मध्ये सेम आहे पण जर sin अपॉन cos असेल तर sin अपॉन cos चा फॉर्म्युला काय आहे 9th स्टँडर्ड मध्ये पण फॉर्म्युला बघितलाय आपण sin अपॉन cos काय असतो tan म्हणजे इथे काय येणार tan x क्यूब मायनस 5 झाले इथे तुमचा आन्सर कंप्लीट झाले ठीक आहे. डियर स्टुडंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.